आणि नंतर पुन्हा शांतता पसरते, असे या पोस्टमध्ये म्हटलंय राहुल गांधींनी. आता बातमी नाशिक टीसीएस प्रकरणामधली आहे. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणानंतर कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने सादर केलेल्या अहवालात पॉश कायद्याचं उल्लंघन झाल्याचं समोर आलंय. कामाच्या ठिकाणी छळ, धर्माचा अवमान अशा सगळ्या विरोधात तक्रारी दाखल करतानाच कर्मचाऱ्यांमध्ये भीती असल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलं. तसंच कार्यालयातील सीसीटीव्ही कार्यरत नव्हते असं या अहवालात म्हटलंय. राष्ट्रीय महिला आयोगाने हा अहवाल 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला. 18 आणि 19 एप्रिलला महिला आयोगाच्या टीमने नाशिकला भेट दिली. यावेळी पीडित टीसीएसच्या पॉश अंतर्गत समितीचे सदस्य, पोलीस अधिकारी आणि इतर प्रमुख साक्षीदारांशी संवाद साधण्यात आला. त्याद्वारे हा अहवाल तयार करण्यात आला. तर नाशिकच्या टीसीएस कंपनीबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात नेमकं काय आहे बघूया. टीसीएस कंपनीत पॉश कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन झाल्याचं अहवालात म्हटलेलं आहे. आरोपींकडनं तरुण असहाय्य मुलींना लक्ष्य करण्यात आलं. लैंगिक, भावनिक, मानसिक छळ करण्यात आला. तर महिला कर्मचाऱ्यांवर वारंवार धर्मविरोधी टीका करून दबाव टाकण्यात आला. भीती आणि दबावामुळे इच्छा असूनही अनेक महिलांनी तक्रार केलेली नव्हती. कार्यालयातील सीसीटीव्ही कार्यरत नव्हते. नाशिकमधील टीसीएस कार्यालय आरोपी दानिश, तौसिफ आणि रझा मेमनच्या नियंत्रणात होतं. तर आरोपींना HR अश्विनी चैनानीने संरक्षण दिलेलं. हे सगळे मुद्दे या अहवालात नमूद करण्यात आले. तर माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी टीसीएसला क्लीन चिट दिलेली. टीसीएस मध्ये सर्व नियम पाळले जातात असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. बघूया. टीसीएस कंपनीची यात कुठेही चूक नाही. टीसीएस कंपनीने संपूर्ण तपासामध्ये पूर्ण सहकार्य केलंय. पहिल्या दिवशी त्यांनी या संदर्भातलं भूमिका मांडून हे सगळं कंडेम केलेलं आहे. आणि ज्या ज्या प्रकारच्या व्यवस्था आपण साधारणपणे प्रायव्हेट कॉर्पोरेट कंपनीला सांगतो त्या सगळ्या व्यवस्था टीसीएसने त्या ठिकाणी ठेवल्या होत्या. त्यामुळे टीसीएसला बदनाम करणं हे काही योग्य नाही. टीसीएस आपल्या देशातली नंबर 1 ची कंपनी आहे आणि आपली ग्लोबल कंपनी आहे. त्यामुळे याचा फायदा घेऊन त्यांना बदनाम करणं, पण त्या लोकांनी तिथे जे केलंय ते सत्य आहे. त्यामुळे त्यांना ती जी काही शिक्षा आहे ती झाली पाहिजे. तर निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 4 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज तिला